नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 31 मे. आजच्या दिवशी जगभरात आणि भारतात घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत या भागात. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या चौडी गावात 31 मे 1725 रोजी झाला. सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्या पत्नी अहिल्याबाई होळकर या मराठी साम्राज्यातल्या एक प्रसिद्ध महाराणी होत्या. सासरे, पती आणि मुलगा यांच्या मृत्यूनंतर त्यांनी महेश्वरला आपली राजधानी बनवून तिथं राज्य केलं. राजमाता अहिल्याबाईंनी आपल्या साम्राज्यात महेश्वर आणि इंदोरमध्ये अनेक मंदिरं तर बांधलीच, पण त्याही पुढे जात सबंध देशभर त्यांनी धार्मिक कार्य केली. त्यांनी कलकत्ता ते बनारसपर्यंतचा रस्ता, बनारसमधलं अन्नपूर्णा मंदिर, तर गया इथलं विष्णू मंदिरही बांधलं. काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, द्वारका, बद्रीनारायण, रामेश्वर आणि जगन्नाथपुरी यांसारख्या प्रसिद्ध तीर्थस्थळांवर त्यांनी मंदिरं बांधली आणि धार्मिक शाळा उघडल्या. अनेक ठिकाणी हौद बांधले, बारवांची निर्मिती केली. इस्लामी आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि गुलामीचा कलंक पुसून टाकला. या कामांमुळे सर्वसामान्य जनता त्यांना देवी मानू लागली. त्यांना त्यांच्या हयातीत पुण्यश्लोक या उपाधीनं गौरवण्यात आलं. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक आव्हानांना तोंड देऊनही कधीही हार मानली नाही, तर आपल्या प्रजेला आनंद आणि समृद्धी देणारं जीवन देण्याचं काम सतत चालूच ठेवलं. त्यांनी आपल्या प्रजेच्या प्रत्येक वर्गाच्या प्रगती आणि समृद्धीवर लक्ष केंद्रित केलं. यंदाचं वर्ष हे अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचं 300वं वर्ष आहे. 31 मे 1981 रोजी भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रोनं RS-D1 हा उपग्रह प्रक्षेपित केला. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचं प्रक्षेपण करण्यात आलं. RS-D1 हा 38 किलो वजनाचा प्रायोगिक स्पिन स्थिर उपग्रह होता, ज्याला 16 वॅट पॉवर हाताळणी क्षमतेसाठी डिझाईन केलं होतं. प्रक्षेपण अंशतः यशस्वी झालं असं म्हणावं लागेल, कारण हा उपग्रह त्याच्या इच्छित उंचीवर पोचला नाही आणि केवळ 9 दिवस कक्षेत राहिला. तथापि या मिशनमुळे प्रगत सेन्सर विकसित करण्यास मदत झाली, जी आता रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन्समध्ये वापरली जातात. 31 मे 1911 रोजी टायटॅनिक जहाज पूर्णपणे बांधून तयार झालं. हे जहाज बांधण्याचं काम 31 मार्च 1909 रोजी सुरू झालं. RMS टायटॅनिक हे त्यावेळचं सर्वात मोठं वाफेवर चालणारं प्रवासी जहाज होतं. त्याला कधीही न बुडणारं जहाज असं म्हटलं गेलं होतं. पण त्यानंतर RMS टायटॅनिकनं 10 एप्रिल 1912 रोजी आपला पहिला आणि शेवटचा प्रवास केला. 4 दिवसानंतर 15 एप्रिल 1912 रोजी त्याचे 2 तुकडे झाले आणि उत्तर अटलांटिक महासागरातल्या हिमखंडाशी टक्कर होऊन ते समुद्रात बुडालं. हे जहाज 10 एप्रिल रोजी ब्रिटनमधल्या साऊथहॅम्प्टन बंदरातून न्यूयॉर्कच्या प्रवासासाठी निघालं होतं. या अपघातात 1500हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या अपघाताची गणना जगाच्या इतिहासातल्या सर्वात भीषण अपघातांमध्ये केली जाते. टायटॅनिकला जगभर प्रसिद्ध करण्याचं श्रेय जातं टायटॅनिक या चित्रपटाला. 1997 मध्ये चित्रपट दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी टायटॅनिक नावाचा चित्रपट बनवला आणि या चित्रपटाच्या माध्यमातून या विशाल जहाजाला जगभरात ओळख मिळाली. टायटॅनिक हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाला 11 ऑस्कर पुरस्कार मिळाले. या रॉयल मेल स्टीमर टायटॅनिकचे अवशेष शोधण्यासाठी 70 वर्षाहून अधिक काळ लागला. 1985 मध्ये रोबोटिक पाणबुडीच्या मदतीनेही याचा शोध घेतला गेला. 31 मे 1929 रोजी मुलांचं आवडतं कार्टून मिकी माऊसला आवाज मिळाला. डिझनेनं कार्निवल किड नावाचं कार्टून प्रसिद्ध केलं, ज्यामध्ये मिकी माऊस पहिल्यांदा बोलताना दिसला. यासह मिकी माऊस हे जगातलं पहिलं बोलणारं कार्टून पात्र ठरलं. मिकीच्या या आवाजामागील मूळ आवाज होता कार्ल स्टर्लिंग यांचा. मिकी माऊस पहिल्यांदा 15 मे 1928 रोजी पडद्यावर दिसला. डिझनेनं आपल्या पहिल्या शॉर्ट फिल्म प्लेन क्रेझीचं टेस्ट स्क्रीनिंग केलं. मिकी माऊसचं पात्र वॉल्ट डिझनेनं तयार केलं आणि त्याच्या यशानंतर वॉल्टने मुलांसाठी मिकी माऊस क्लब आणि फॅन क्लब अशा 2 कंपन्या उघडल्या. डिझनेनं नंतर मिकीसोबत आणखीन अनेक पात्र तयार केली, जे मिकी माऊसचे मित्र म्हणून प्रेक्षकांसमोर आले. जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो.
तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 1987 मध्ये प्रथमच जागतिक आरोग्य संघटनेच्या अर्थात WHO सदस्य देशांनी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. WHO 31 मे 1988 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 31 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या थीमवरती हा दिवस साजरा होतो. तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपांपासून मुलांचं संरक्षण ही या वर्षीची थीम आहे. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसंच या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.